कशी झाली आहे? हे गाईज, हॅलो, वेलकम बॅक. सो आज आहे ट्यूजडे आणि मोस्ट ऑफ लोकांच्या घरी आज व्हेज खातात. माझ्या घरी पण व्हेज खातात, म्हणजे असं काही कंपल्सरी नाही आहे, व्हेजच खातात. बट म्हणजे मी प्रेफर करतो व्हेज खायला. पण समटाईम्स जर का बाहेरून काही खाल्लं किंवा बाहेरून काही आणलं वगैरे नॉनव्हेज तर दॅट इज ओके. बट आज आहे ना आम्ही पाणीपुरी बनवायचा प्लॅन बनवला आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, आम्हाला खूप दिवसापासून घरी पाणीपुरी बनवायची होती. सो संडेला आम्ही काय केलं, पाणीपुरी बनवायचा आमचा प्लॅन होता आणि माझ्या भावाला खूप दिवसापासून पाणीपुरी खायची होती. सो संडेला आमचा प्लॅन पण होता पाणीपुरी बनवायचा, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही बनवली नाही. आम्ही बाहेरून सगळं आणलं आणि मस्त आम्ही संडेला आहे ना पाणीपुरीचाच डिनर केला. सो त्याच्यातल्या आहे ना आम्ही 2 पॅकेट्स आणलेले. ते पुऱ्यांचं पॅकेट असतं 2 आणलेलं, सगळं बाहेरूनच आणलेलं आणि 2 पुऱ्यांचं पॅकेट आणलं, त्यातले हाफ पॅकेट आता राहिलेलं आहे. सो आम्ही डिसाईड केलं मग आम्ही मंगळवारी ट्यूजडेला बनवू पाणीपुरी. सो आता ते हाफ पॅकेट राहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आम्ही घरी पुऱ्या बनवतोय आज. म्हणजे ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात त्या मम्मी घरी बनवते आहे. आणि जे ग्रीन पाणी असतं ते पुदिनाचं आणि समथिंगचं मला माहीत नाही एक्झॅक्टली काय इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये यूज करतात ते. सो ते जे ग्रीनवालं तिखट पाणी असतं ना ते त्या दिवशीचं आमच्याकडे आहे उरलेलं. सो ते आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि 2 दिवस झाले. सो आपण खाऊ शकतो, 3-4 दिवस ते लास्ट करतं. सो ते आमच्याकडे आहे ग्रीन पाणी. आणि जे गोड पाणी असतं ते पण आता मम्मी बनवणार आहे, पुऱ्या बनवणार आहे, रगडा बनवणार आहे. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण बाहेर पाणीपुरी खायला जातो तेव्हा आपल्याला एक सुकापुरी भेटते लास्टला आणि ती सगळ्यांचीच फेवरेट असते. सो मम्मीला मी बोलली की आता ना आपण एक बटाटा पण उघडूया आणि नंतर मग पाणीपुरी खाऊन झाली की मस्त लास्टला ना एक सुकापुरी सगळ्यांनी खाऊया. सो त्यासाठी बटाटेसुद्धा उकडणार आहेत. सो आज पण आमच्या घरी पाणीपुरीचा डिनर होणार आहे. सो लेट्स सी, बघूया आता मम्मी कसं बनवते. मला काहीच आयडिया नाही आहे. सो चला बघूया. मी तुमच्यासोबत थोडी रेसिपी पण शेअर करेन. सो लेट्स सी अँड बघूया. आज काय बनवणार आहेस तू? पाणीपुरीसाठी पुरी. पाणीपुरीसाठी पुरी, ओके. पण ही कसली बनवतात मला माहित नाहीये. रवा आणि मैदा. रवा आणि मैद्याची, ओके. हे पूर्ण भरून नाही घेतले. रवा जाड आहे आणि हे मैदा आहे. मैदा, ओके. जस्ट रवा आणि मैद्याची चिमूटभर मीठ आणि चिमूटभर मीठ. येस. चालून घ्यायचं मैदा जरा. का? पण मैदा तर सॉफ्ट असतो. मग घाण असते ना. ओके. सो जस्ट मैदा आणि रव्याची पुरी बनवणार आहे. म्हणजे ह्याचीच बनवतात का पाणीपुरीसाठी पुरी, की काही वेगळ्या पण गोष्टीची बनवू शकतो? कारण की थोडंसं पॅकेटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडं पॅकेट आहे, अर्ध पॅकेट मी तुम्हाला दाखवते. असं असतं. हा बरोबर. आणि हे सो चाळून घ्यायचं 2 चिमूट मीठ. 2 चिमूट मीठ, ओके. आणि नॉर्मली आपण पाणी वगैरे घेऊन मळायचं ना, चांगलं मिक्स करायचं. ओके. सो गाईज हे मम्मी पीठ मळून घेईल आणि हे थोडं ठेवावं पण लागेल ना आपल्याला, अर्धा तास फ्राय करायच्या आधी. ओके. सो मी तुम्हाला दाखवते पुऱ्या ज्या उरलेल्या. तर गाईज या पुऱ्या आहेत ज्या उरलेल्या होत्या. सो एवढ्या पुऱ्या आपल्याकडे शिल्लक आहेत आणि बाकीच्या आपल्याला बनवायच्या आहेत या नवीन नवीन पुऱ्या. म्हणजे आज पण डिनर पाणीपुरीचंच करायचंय मम्मी? जेवण नाही बनवायचं आहे ना आज पण? तेल गरम झालं. सुकापुरी पण खाणार आता. तेल पण गरम करून ह्याच्यामध्ये टाकायचे. 2 चमचे. ओके. आणि आता पाणी घेऊन मळायचं ना, थोडस गरम पाणी कर. ओके. आता मस्त व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला पीठ. चला आता मम्मी पीठ मळून घेते, तोपर्यंत मी जाते बाहेर चहा घ्यायला. मम्मी मळून घेते पीठ, तोपर्यंत मी काहीतरी खाऊन घेते बिकॉज आय एम व्हेरी मच हंग्री. आणि गाईज ॲक्च्युली आज आहे ना आम्ही थोडी जास्त एक्सायटेड आहे, कारण की त्या दिवशी आम्ही बाहेरून आणलेली पाणीपुरी, आता आम्ही बनवणार आहोत घरी. ओके. आणि त्या दिवशी आम्ही जस्ट पाणीपुरी खाल्लेली आणि ते सुक्कापुरी लास्टला येतात ते नाही खाल्ली, कारण की ऑफकोर्स तिकडून काय बटाटे वगैरे उकडून आणले नव्हते आणि आम्ही घरी पण बटाटे उकडलेले नव्हते. सो आज मी मम्मीला बोलणार आहे की बटाटा उकडायला, म्हणजे आम्ही पाणीपुरी नंतर ते सुक्कापुरी खाऊ शकतो म्हणून.
सो दिस इज हे गूळ आणि चिंच आहे. येस, गूळ आणि चिंच आहे. मम्मीने हे काढून ठेवलं. आय थिंक सो ती गोड चटणी बनवण्यासाठी काढून ठेवलं हे मम्मीने. आणि ग्रीनवाली चटणी तर आमच्याकडे आहेच. आणि इथे बटाटेसुद्धा मम्मीने बॉईल करून ठेवलेले आहेत. 3 बटाटे उकडलेले आहेत. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की लास्टला सुक्कापुरी खाल्ल्याशिवाय इनकम्प्लीट वाटतं की आपण पाणीपुरी खाल्लं आहे. आणि इथे आहे रगडा. रगडा पण मम्मीने बनवून मस्त रेडी ठेवला इथे. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुक्कापुरी खायला खूप आवडतं. आणि इथे आपलं पीठ पण रेडी झालेलं आहे पुरा करण्यासाठी. आणि दिस इज मम्मीने ही गोड चटणी मगाशी मी तुम्हाला दाखवलं गूळ आणि चिंच हे इथे बॉईल करून घेतलं आहे मस्त. आता याला एकदम स्मॅश वगैरे करून आय थिंक सो या ग्राइंडरमध्ये त्याला ग्राइंड करावं लागेल आणि मग ते गाळून वगैरे घ्यावं लागेल. आणि मग त्याच्यामध्ये मसाले वगैरे असं काहीतरी ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता फायनली इथे हे जे गोड पाणी आहे ते रेडी झालेलं आहे. वाव. आणि याला मस्त मिक्सरला लावून आम्ही ग्राइंडरमध्ये बारीक करून मग हे गाळून घेतलेलं आहे. आणि फायनली रेडी झालं आहे हे. आता याच्यामध्ये मसाले वगैरे टाकायचे आहेत. वाव, टेस्टी झालं एकदम. मी टेस्ट करून बघितलं आहे. आणि इथे होत आहेत काय पाणीपुरीच्या पुऱ्या. हे बघा, आता हे फ्राय करणार आम्ही लगेच. आणि लिटरली आज आम्ही फर्स्ट टाइम घरी पाणीपुरी वगैरे बनवतो. आता आम्ही याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करतोय गोड पाण्यामध्ये. बघूया काय काय ॲड करायचे. थोडंसं मीठ. आणि इथे बनलेला आहे रगडा. मगाशी बघितलातच तुम्ही. मस्त वाटतं एकदम. तिखट पावडर 1 चमच. 1 चमच म्हणजे हे अकॉर्डिंग टू तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता. आम्ही एवढं टाकून घेतलं आहे. थोडासा चाट मसाला अर्धा चमच घे. अजून थोडंसं. हां, अर्धा चमच जिरे पूड. थोडंसं हिंग. सो हे काळं मीठ, पिंक सॉल्ट. सो मसाले वगैरे सगळं टाकून झालेलं काही जाते. ह्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. वाव वाव गाईज, तुम्ही बघू शकता इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. एकदम अशा लाईक त्यांच्यासारख्या अशा एकदम नाही झाल्यात. एकदम काय बोलतात ते अशा पफी, बट झाल्यात म्हणजे ठीकठाकच झाल्यात. आणि एकदा आम्ही फर्स्ट टाइम बनवलं आहे. सो या, लेट्स ट्राय इट नाव. बघूया खाऊन कशा झाल्यात. 2 minutes later. फायनली बघू शकता तुम्ही सगळं रेडी झालेलं आहे. आणि आम्ही आता इथे असेंबल केलं आहे व्यवस्थित. आता आम्ही पाणीपुरी बनवून खाऊ. सो खूप टेस्टी दिसतंय. लेट्स ईट इट नाव. चला या. मी आता खाते गाईस माझी पाणीपुरी बनवून, कारण की मला आता वेट नाही होते. तसं तर मला जास्त एवढी पाणीपुरी नाही आवडत, बट स्टील मी आता खाते आहे. कारण की त्या दिवशी मी संडेला खाल्ली तर आय डोंट नो मला असं खूपच आता चटक लागली आहे. सो आता पण मी खूप एक्सायटेड आहे खायला. बट एवढी मी अशी लाईक दुसऱ्या मुलींना असं पाणीपुरी आवडत असं मला एवढं नाही आवडत. बट स्टील आय कॅन ईट. आणि संडेपासून थोडंसं मला जास्त आवडायला लागली आहे. कशी झाली? मस्त. कशी झाली? कशी झाली? हेलो गाईज. सो तुम्ही बघितलंतच की आम्ही पाणीपुरी खात होतो आणि आमचं पाणीपुरी खाऊन झालेलं आणि खूप टेस्टी झाली होती पाणीपुरी. ॲक्च्युली संडेला आम्ही जी पाणीपुरी खाल्ली ना ती पूर्णपणे बाहेरची होती. सगळं काय बाहेरचं होतं, पण आज जे आम्ही खाल्ली ते अर्धं बाहेरचं होतं अर्धं घरातलं होतं. सो पुऱ्या आम्ही थोड्याफार घरी बनवलेल्या आणि बाकीच्या उरलेल्या पुऱ्या होत्या बाहेरच्या त्या होत्या. देन ग्रीन पाणी जे होतं ते बाहेरचं होतं. आणि आम्ही घरी जे गोड पाणी बनवलं होतं एकदम अमेझिंग झालं होतं मम्मीने जे बनवलेलं ते.
अँड देन अजून काय बनवलेलं मी, हां बटाटा उकडलेला. सो ते एक पाणीपुरी खाल्ल्यानंतर खातात ना सुकी पुरी, तर ते खाल्ल्याशिवाय पाणीपुरी खाणं इनकम्प्लीट वाटतं ॲटलिस्ट मला तरी. सो खूप मस्त झालेलं. सो बस आजपुरतं एवढंच. आणि आय होप तुम्हाला हा आपला जो व्लॉग आहे तो आवडलेला असेल. आणि मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सुद्धा विचारलेलं हे, म्हणजे सांगितलेलं की तुमच्याकडे अशा काही आयडियाज असतील की मी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवले पाहिजे, तर तुम्ही नक्की माझ्यासोबत ते शेअर करा कॉमेंट करून, किंवा तुम्ही मला इन्स्टालासुद्धा फॉलो करू शकता. माझा इन्स्टा हँडल आहे अदिती तांबे व्लॉग्स हेच आहे. सो तुम्ही जर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही मला तिथेही लाईक DM करून सांगू शकता, किंवा तुम्ही इथे कॉमेंट करून सुद्धा सांगू शकता मला की मी कशावरती व्लॉग्स बनवले तर तुम्हाला बघायला आवडतील, किंवा तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. अँड बस आजचा हा आपला छोटासा व्लॉग आय होप तुम्हाला आवडलेला असेल. जर का आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आय सी इन द नेक्स्ट वन. टिल देन टेक केअर. बाय बाय.